गणेश दामोदर सावरकर म्हणजेच क्रांतियोद्धा बाबाराव सावरकर. सावरकर बंधूंपैकी सर्वात मोठे ते बाबाराव, त्याच्यानंतर तात्याराव. आईवडिलांचा अकालीच मृत्यू झाला. त्यावेळेस विनायकाचे वय 9 वर्षे आणि नारायण जेमतेम 4 वर्षाचाच होता. पुढे त्यांनी आपल्या भावंडांचा सांभाळ केला. अत्यंतिक खस्ता खाल्ल्या. बिकट परिस्थितीमुळे त्यांना स्वतःचं शिक्षण थांबवावं लागलं, पण त्यांनी आपले दोन्ही भाऊ यांना अत्यंतिक मायेने मोठं केलं. 14व्या वर्षी बाबारावांचा विवाह झाला. येसूवहिनीही घरात आली, ती आई बनूनच. सावरकर घराण्यात जेवढं भावांचं महत्त्व आहे किंवा बाबारावांचं जेवढं आहे, त्याहीपेक्षा कणभर जास्तच येसूबाईंचं योगदान आहे. त्यांचा त्यागही फार मोठा आहे. परकीय राज्यसत्ता उलटून पाडण्यासाठी प्रयत्न या न त्या मार्गाने चालूच होते. त्यात सशस्त्र क्रांतीला जनता जनार्दनाच्या मनात रुजवण्याचे खरे श्रेय असेल तर ते सावरकर बंधूंना द्यावेच लागेल. ते श्रेय योग्य ती यथार्थ ठरेल. सावरकर युग या नावानं भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात कायम स्वरूपा कोरल्या जाईल. ते विनायक दामोदर आणि गणेश पंत सावरकर म्हणजेच बाबाराव आणि तात्याराव या नावानं. बाबाराव क्रांतिकारकांच्या प्राणांचे प्राण होते असे म्हणण्यास वावगे ठरला नाही. त्यांच्या क्रांतिकार्याची बीजे आसमंतात पेरल्या गेली होती. ब्रिटिश राज्य म्हणजे हिंदुस्थानाचे कल्याण करण्याकरता ईश्वराची योजना अशी मवाळ नेत्यांची शिकवणीमुळे त्या सुमारास बाबांच्या मनात सशस्त्र क्रांतीचे स्फुल्लिंग उसळ्या मारत होते. वैवाहिक सुख त्यांना फार उपभोगता आलंच नाही, कारण डोक्यात क्रांतीचे विचार सतत घोळत होते. ब्रिटिश साम्राज्य उलथून टाकण्यासाठी संघटन आवश्यक होते. हिंदू संघटक म्हणून बाबांची ख्याती सर्वत्र पसरली होती. राष्ट्रीय स्वयंसंघाचे बीज बाबांच्याच प्रेरणेतले. बाबाराव संघाचे कुलदैवत ठरले. तात्यारावांच्या मित्रमेळा संघटनेमध्ये त्यांचा सारा वेळ जात असे. या संघटनेतून जनतेत देशभक्ती जागृत करण्याचे काम बाबारावांनी केले. त्यांचा प्रत्यक्ष ब्रिटिशांशी संबंध आला तो 1909 बाबांनी जाहीर सभा घेण्यात बंदी मोडली आणि गुन्ह्यात त्यांना अटक झाली आणि 10 रुपये दंड ठोठावण्यात देखील आला. परंतु दसऱ्यानिमित्त जंगी मिरवणूक काढली. त्यात गगनभेदी वंदे मातरम असा जयघोष होऊ लागला. सभा झाल्या. या कारणास्तव ब्रिटिश संतापले. त्यात 11 जणांवरती खटला भरण्यात आला, जो पुढे वंदे मातरम खटला म्हणूनच गाजला. तात्याराव लंडनमध्ये होते. मॅझिनी चरित्राचे काही हस्तलिखित बाबारावांकडे त्यांनी पाठवले. गुप्तपणे बाबांची छापण्याची व्यवस्था चालूच होती. त्यांचा प्रभाव असा काही पडला की अनंत कान्हेरे यांना जॅक्सनचा वध करण्याची प्रेरणा मिळाली. तसेच 1857च्या राष्ट्रीय समराच्या प्रती बाबारावांकडे पाठवण्यात आल्या होत्या. या ग्रंथाद्वारे गुप्तपणे क्रांतिकारकाकडे पोचवल्या गेल्या होत्या. या ग्रंथाद्वारे ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र क्रांतीची कल्पना भारतभर पोहोचली. त्या कारणानेच बंगाल, पंजाब, महाराष्ट्र गदर पार्टी स्थापन होऊ शकली. ते बॉम्बही तयार करण्याच्या कृतीत उणे नव्हते. क्रांतिकारकांपर्यंत पोहोचवणे सेनापती बापट, हेमचंद्र दास, होतीलाल वर्मा, तात्यारावांनी रशियाला बॉम्ब कसे बनवायचे ह्याचे तंत्र आणि काही कागदपत्र पुस्तिका बाबारावांकडे पाठवले होते आणि त्यातून अनेक ब्रिटिशांचे प्राण घेण्यासाठी बॉम्ब तयार देखील करण्यात आले होते. हा सारा उद्योग बाबांचा गुप्तपणे चालत असे. अखेर ब्रिटिशांची वक्रदृष्टी बाबांवर राहायचीच. त्यांना अटक करण्यासाठी ते संधीची वाटच बघत होते. 11 जून 1908ला शिवरामपंत परांजपे यांना अटक झाली. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांच्या वक्तृत्वाने अनेकांना वेड लावले होते. अनेक जण संतापले होते. त्यातच एक खोजा जमातीचा होता. त्यांचा आणि पोलिसांचा खूप वाद सुरू होता. बाबांचे रक्त उसळले. त्यांनी मध्यस्थी केली. पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्यांनी विचारले, तुझं नाव काय? बाबांनी सांगितलं, मी बाबाराव सावरकर. हे सांगताच तो वरिष्ठ अधिकारी अत्यानंदाने उड्याच मारू लागला, कारण बऱ्याच दिवसापासून जो अधिकारी बाबांना पकडण्याची संधीची वाट बघत होता ते समोर होते. क्षणाचाही विलंब न करता बाबारावांची झडती घेण्यात आली. तेव्हा त्यांच्याजवळ रशिया क्रांती संबंधीचे पत्रक सापडले. या पत्रांच्याच आधारे बाबांना पुढे शिक्षा झाली. ठाणे आणि नाशिक कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. क्रांतिकारकांच्या अनेक गुप्त उद्योगात बाबारावांचा हात आहे व मार्गदर्शनही मिळत आहे असे गुप्तचरांना समजले होतेच. परंतु बाबा शिस्तबद्धता, संयम वगैरेने अतिशय बारकाव्याने वागत असे.
1909मध्ये बाबारावांनी कवी गोविंद यांचे काही खळबळजनक क्रांतिकारी कविता प्रसिद्ध केल्या. त्या कवितेचा मतितार्थच असा होता, कुठल्याही देशाला स्वतंत्र क्रांती वाचून स्वातंत्र्य मिळालेले नाही, मग हिंदुस्थान कसा निशस्त्र राहून क्रांती करणार, कसा स्वातंत्र्य प्राप्त करणार, रणाविना स्वातंत्र्य कोणा मिळाले, असा भूतकालीन सिद्धांत जाणा हे ते काव्य होते. तशी कृती लहान होती, परंतु पुढील धोका टाळण्यासाठी ब्रिटिश सरकारने बाबांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली. त्यावेळी त्यांचे वय अवघे 29-30 वर्षाचे. अंदमानात पोहोचले. नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याने बाबारावांना ही शिक्षा दिली होती. याचा प्रतिशोध घेण्यासाठी म्हणूनच अनंत कान्हेरे, विनायक देशपांडे, अण्णा कर्वे यांनी घेतला आणि यात अनेक तरुण पकडले गेले. हा खटला नाशिक खटला म्हणून प्रसिद्ध पावला. यात बाबारावांचा धाकटा भाऊसुद्धा अग्रगण्य होता. अनंत कान्हेरे, देशपांडे, कर्वे यांना शेवटी फाशी झाली. लंडनमध्ये मदनलाल धिंगराही कर्झन वायली याला यमसदनास पाठवले, कारण अनेक क्रांतिकारांना अंदमानमध्ये पाठवण्याचे काम कर्झन वायलीने केले होते. अंदमान जेलमध्ये बाबारावांना ज्या काही यातना दिल्या गेल्या त्या लिहिताना काय वाचताना सुद्धा अंगावर शहारे येतात. अतिशय क्रूर वागणूक बाबारावांना देण्यात येत होती. कष्ट, वेदना अशा काही होत्या की वेदनेलाही कीव यावी. अतिभयंकर. तरी पण बाबांच्या मनातील क्रांतिभावना तसूभरही उणी झाली नाही. संघटन कौशल्य आणि प्रतिकार हा नसानसात भिनला होता. तेथे त्यांनी राजकीय कैद्यांना संघटित केले. चांगले अन्न मिळावे म्हणून उपोषण, असहकार याने संघटित लढा दिला. परिणाम असा झाला की बाबांना शारीरिक कठोर शिक्षा जास्तच भोगाव्या लागला. राजकीय कैद्यांना विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी अनेक नवीन जीवन पद्धती त्यांनी सुरू केली. कैद्याच्या हातकड्या कोठडीवर गजामध्ये अशा काही विशिष्ट पद्धतीने आपटून कैदी आपले विचारणे संकेत कळवीत आणि नवीन राजबंद्यांना कारागृहाच्या जीवनाची कल्पना देत असत. बाबाराव अंदमानमध्ये शिक्षा भोगत असताना त्यांचे भाऊ तात्याराव अंदमानात पोहोचले होते. त्यांना 50 वर्षाचा कारावास होता. तरी एकमेकांशी ते भेटू शकत नव्हते. एकदा चुकून माकून का होईना दुरून बाबारावांना तात्यांचे दर्शन झाले आणि बाबा मनातच पुटपुटले, अरे तात्या, तू इथे कसा? पण तेही मोठ्याने बोलणे शक्यच नव्हते. अरे, आणि तिथेही विचार कसला? अरे आता आपल्या अभिनव भारताचे काय? अभिनव भारत ही सशस्त्र क्रांतिकारक संघटना तात्याराव सावरकरांनी स्थापन केली होती. 6 एप्रिल 1921ला 13 वर्षानंतर दोन्ही सावरकर बंधू अंदमानाच्या कारागृहातून सुटले. बाबारावांना गुजरात येथील साबरमती कारागृहात ठेवले, तर तात्यारावांना एकदम थेट रत्नागिरीमध्ये. कठोर शिक्षा, यातना, कष्ट याने बाबारावांची प्रकृती अतिशय क्षीण झाली होती. त्यांची भावाप्रमाणे सेवा केली ती आचार्य भन्साली यांनी. प्रकृतीने बाबाराव अतिशय जर्जर झाले होते. त्यांची कारागृहातून सुटका व्हावी याकरता त्यांचे धाकटे भाऊ नारायणराव यांनी बऱ्याच मोठ्या लोकांच्या भेटी घेऊन त्यांचे सुटकेचे प्रयत्न केले, परंतु त्यात यश आले नाही. ज्यावेळी सिव्हिल सर्जन म्हणाले की बाबाराव आता काही तासांचेच सोबती आहेत, तेव्हा कुठे जाऊन ब्रिटिश सरकारने मोठा उदारपणा दाखवून त्यांची सुटका केली. स्वातंत्र्य सैनिक बाबारावांच्या आजारांचा वृत्तांत सर्वत्र पसरला. एका क्रांतिकाराची अशी दरुण अवस्था पाहून ब्रिटिशांबद्दल संताप आणि चीड सर्वत्र पसरली. बाबांचा प्राण वाचावा म्हणून अनेक मोठी माणसे प्रयत्नांची पराकाष्ठा करू लागली. क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद वीर मरण पत्करण्याच्या 2 दिवस आधी आझाद बाबाराव यांच्यामध्ये चर्चा झाली. त्यांना भेटून आला होता, हितगुज झाले होते. आझाद हुतात्मा झाला आणि त्या दिवशी बाबा मात्र ढसाढसा रडले आणि ते कैक जणांना बघवले नाही. बाबांच्या प्रयत्नाने उत्तर प्रदेशमध्ये संघाचा विस्तार दिल्ली, पंजाब, बिहारमध्येही झाला. काही त्यांनी महत्त्वाची पुस्तके लिहिली. त्यात महत्त्वाची म्हणजे शिवरायांची आग्र्यावर गरुड झेप, राष्ट्रमीमांसा, ख्रिस्ताचे हिंदुत्व अर्थात ख्रिस्त परिचय, वीर जन्ममंजुषा, बंदावीर, धर्म हवाच कशाला आदी होत. ते उत्तम भाषाशुद्धीचे प्रवर्तक होते. हिंदू संघटनेकरता बाबा खूप झटले. त्यांची तरुण हिंदू महासभा राष्ट्रीय स्वयंसंघात विलीन झाली. संघाचा पहिला ध्वज बाबारावांच्या हातून डॉक्टर हेडगेवारांनी बनवून घेतला होता. RSSच्या स्थापनेत त्यांचा बराच विशेष सहभाग होता. तशीच प्रतिज्ञाही बाबांकडनं लिहून घेतली होती. संघावर बाबारावांचा अतिशय जीव होता. डॉक्टर हेडगेवारांनी बाबारावांची विविध गावं, शहरं, नगरं येथे अनेक दौरे केले. क्रांतीवीर गोगटे म्हणजे ज्यांनी हॉर्सनवर गोळी झाडली ते बाबाराव मार्गदर्शक होते. बाबारावांची देशसेवा 67 वर्ष सातत्याने
देशहितासाठी प्राणपणाने लढणारे बाबारावांनी अखेर 16 मार्च 1945 येथे सांगली येथे अखेरचा श्वास घेतला. त्यावेळी खऱ्या अर्थाने त्यांना विश्रांती मिळाली. आजही नाशिक येथे अभिनव भारत मंदिर हे सशस्त्र क्रांतिकारकांचे स्मारक उभारले गेले. मुख्य मंडपास बाबारावांचे नाव देण्यात आलेले आहे. देश अधिक मोठा आहे, देश हाच देव असं मानणाऱ्या क्रांतीवीर बाबारावांसारख्या महान आत्म्यास मनपूर्वक वंदन.